दंडवतः लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 55 खिरारिया नेत्रपतन। खिरारिया नेत्रपतन म्हणजे गुराखी जो असते ढोरं चारणारा त्याच्या डोळ्यातून त्याचं नेत्रपतन म्हणजे डोळा बाहेर काढणे। नेत्रपतन म्हणजे डोळा बाहेर निघणे म्हणे किंवा पडणे म्हणे। एकू गावी कानर देयाचा एकू तेयाचिया सहानियाचा तिया गावी गोसावी यांशी अवस्थान। एक गाव कानरदेव राया तो एक राजा होता। तिथं राहेरची लीळा आहे। एकू तेयाच्या सहानियाचा तिये गावी गोसावी यांचा अवस्थान। तर तो कानरदेवाचा जो सेनापती होता तिथं त्या गावाला स्वामींचं अवस्थान म्हणजे मुक्काम। राहेर नांदेडून राहेर हा बाजूला। कानरदेवाचा खिरारी सहाने यांची ये गावीची ये साडी वनात आणतो दाटुनी भैसे सुदलिया। तो सेनापती आणि राजा यांचा जो ढोरकी होता ते दोनगी ढोराईमध्ये म्हणजे गुराखी ढोरं चालणारे त्यांच्यात खूप भांडण व्हायला लागलं। ते भांडण झालं मग गावातले लोक आले समजून सांगायला लागले। त्या म्हशी तो म्हणे याची म्हैस इकडे गेली तो म्हणे त्याची म्हैस तिकडे गेली। त्या म्हशीहून दोन्ही गुराखाईचं भांडण झालं। ते भांडण विकोपाले गेलं। विकोपाले गेलं तर तो म्हणे जाय तुझ्या मालकाला बोलवणार काय करते ते मी पाहून घेईन। एक ढोरकी दुसऱ्या म्हणते। तर मग तो आपला कानरदेवाचा सेनापती जो होता त्याला बोलावायला गेला। तो अवघा गावो घाव घेणे या निघाला। तर ते भांडणं सुरू झालं। अवघं गाव तिथं जमा झालं घेणं ना देणं काही का होतं। मग दोन गुराखायचे भांडणं झाले पुरं गाव तिथं जमा झालं। ते या सवे फुटे याची तळसुती करुणी गोसावी ही बीजे केले। तर हे सर्व लोक तिथं पोहोचले। आता काय झालं भांडण झालं। तर मग तेवढ्यात अचानक स्वामीसुद्धा त्या भीडभाडमध्ये जाऊन तिथं पोहोचले। सर्वज्ञ म्हणितले जैसे हे ते याचे आठवे ठीचे पायिक तैसे हे ते या पुढे पुढे धावे। तर जसे सर्वज्ञ त्याला समजून सांगायला लागले तसे तसे ते आवरल्या कुत्र्याला जोर असते ते तसे तसे तावात यायला लागले। सर्वज्ञ म्हणितले हे शिष्टाई करू रिगाले। मग सर्वज्ञ म्हणाले हे कोणी कोणी मधात आगाऊ कामं जे करून राहिले त्याच्यामुळे हे भांडण विकोपाले जाऊन राहिलं। हे सावरल्याने जाऊन राहिलं। हे सावरल्याने जाऊन राहिलं। कानरदेवाचे खिरारी शिष्टाई न म्हणिती ते आणतो एक पुढा वाढिन्नला तेने म्हणितले जा पुल्या समर्थाशी सांगा। तर त्याच्यातला एक जो होतो आगाऊचंद ढोरकी तो म्हणते जाय जे होईन ते करून घे जाय आपल्या मालकाला बोलाव। मग तो एक निरोप गेला मालकाला बोलावलं म्हणजे समर्थाशी सांगा म्हणजे तुमच्या मालकाला जाऊन सांगा। ऐशी ते याचा अधिकारो देखोनी तो येथोनी चढ कशा हानी तला। त्यानं जसं म्हटलं जाय जे होईन ते होईन त्या मालकाला बोला यानं आवणे तावणे दिली कानपटात ठेवली। जशी कानपटात मारली तसा त्याचा डोळा जमिनीवर पडला। खूप दुरंता पण मारली
जसं त्याच्या कानाखाली वाजवली त्याचा डोळा खाली पडला. थापे सारिसा डोळा खाली पडिला. म्हणजे जशी त्यानं थापड मारली त्याचे बुबुळेच बिलकुल खाली पडून गेलं. सर्वज्ञ म्हणितले येथोनी डोळा श्रीकरी घेतला. सर्वज्ञ पुढे गेले. तो खाली जमिनीवर जो डोळा पडला होता तो आपल्या हातात घेतला आणि मागोते लाविला. श्रीमुखी तांबळ होते ते या पिढी डोळा बांधिला. तर जे बुबुई जे बाहेर निघलं होते ते तडकनं उचललं आणि ठिकाणावर लावून दिलं. ते झालं फिट तिथं. आणि त्याच्यावर तोंडातला पाण्याचा पीक काढला, तिथं लावला आणि त्याला बांधून दिला. इथुलेनी मानवनी डोळा जैसे होता तैसेची निका झाला. हे झाल्यावर पाहतात तर डोळा जसा पूर्व अवस्थेत जसा होता ॲज इट इज जसाचा तसा कंप्लीट झाला. तो म्हणे गोसावी हानीतले नाही. गोसावी माझा डोळा दिदला. आता लोकांना कोण हितभर काकडी हातभर बी कोणी काही म्हणते कोणी काही म्हणते. एक दोन जण देवानच दिली याच्या कनपटात ठेवून. काय देवानच मारली. तो म्हणे नाही देवानी ना मला थापा मारी. देवानी मज डोळा दिला. तो सांगते देवानं मला मारलं नाही, उलट देवानं माझा जो डोळा खाली पडला होता तो डोळा मला वापस दिला. मग शिष्टाई मानिली. मग एकामेका म्हणजे समजोता झाला. ते आपुले या गावा गेले. मग तेथोनी बीजे केले. एवढं झाल्यावर ते सर्व लोक जे आपापल्या घरी निघून गेले आणि स्वामी तिथून रवाना झाले. ही 55 नंबरची लीळा. आता लीळा क्रमांक 56 पूर्वार्ध लीळा क्रमांक 56. कळावा बिरणे देवी विकार ज्ञान. म्हणजे कळावा नावाची जी देवी जी होती तिथं विकार ज्ञान झालं. त्या देवीला ज्ञान झालं. नातोबा घोगर गावा भिक्षेची जाती. ते याव परी गोसावी हे गोष्ट सांगितली. तर नाथोबा जे होते ते घोगरगावला भिक्षेला जात असताना त्यांच्या निमित्त गोसावी यांनी ही गोष्ट सांगितली. सर्वज्ञ म्हणाले आती आती ही देखोनी प्राणी यांशी विखो भोगू आवडे. स्वामी म्हणाले आम्हाला पाहून जीव जंतू प्राणी यांनासुद्धा प्रेम उद्भवते, ज्यांनासुद्धा आवडी होते, यांनासुद्धा आमच्याबद्दल भावना निर्माण होते आणि त्यांचं आकर्षण होते. गोसावी यांशी कटी प्रदेशी एकी सोळा. श्रीमुकुटी एकू सोडा. गोसावी ठाकुरा एकाची आवाराशी पाणीपात्राशी बीजे केले. तर स्वामींच्या कमरेवर एक धोतर बांधलेलं आणि एक डोक्याला बांधलेलं अशा अवस्थेत स्वामी भिक्षा मागायसाठी गेले. गोसावी ठाकुरा एकाच्या आवाराशी पाणी पात्र बीजे गेले. तर स्वामी एक मोठा गावाचा जो ठाकूर होता मानलेला त्या ठाकुराच्या द्वारी भिक्षा मागायला गेले. तव ते या ठाकुराची राणी न्हाली होती. न्हाऊनी चौरंगावरी बैसली केस वाळवीत होती. तर ज्या टाइमने स्वामी गेले स्वामीने म्हटलं भिक्षा, तर त्या ठाकुराची जे बायको होती राणी ते नेमकीच मस्त न्हावून धुवून चकाचक होऊन बाहेर निघली. तिचे केस कळा मोकळे होते, केस पूर्ण पाठीवर लागलेले होते आणि त्या अवस्थेत ती तिथं न्हावून चौरंगावर बसली होती. बैसोनी केस वाळवित होती. आता ठाकुराची राणी म्हटल्यानंतर ठाकूर म्हटल्यानंतर आपल्या भाषेत आपण असं म्हणायला हरकत नाही. ठाकूर म्हटल्यानंतर राजपूत घराणा. आता राजपूत घराण्याच्या बाया रूप सुंदरीच राहतात, त्या काही अशा खरगटेल राहत नाही. तर ते अर्थात ते बाई सुंदर होती. तर तिचे केस मोकळे जे होते तर तिची जी दासी होती तिची दासी तिचे केस सुकवत होती. ती ये जवळी बटिका.
दाशी होती ती या गोसावी आणते देखिले. तर ती तिची केसाची सुकत होती. बटिका म्हणजे तिची दासी. ते दासी जी होती तिनं स्वामींना पाहिलं आणि त्या बटिके ते म्हणितले पुसे गे या देवासी का देवी असे की नसे. आता त्या राणीला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होतो. तिथे भिक्षा मागून आले, ते भिक्षा मागे देत चित नाही. तिचं चित कशात? स्वामी 32 लक्षांनी सुंदर मूर्ती समोर पाहिली. तर हिचंच आकर्षण बिघडलं. तर हे त्या दाशीले कशी म्हणते, तू त्या गोसाव्याला विचार, तुले राणी आहे की नाही. काय म्हणते, बटिका ते म्हणितले पुसगे या देवासी काही देवी असे की नसे. त्या देवाला विचार म्हण, तुले तुझी राणी देवी आहे की नाही. देवीची नि देवासी गमे केवी. या देवाले बिना बायकोनं, बिना राणीनं, म्हणजे मी आपल्या भाषेत बोललो, बिना राणी त्याले त्या देवाले कसं गमत असेल. त्याले राणी नाही तर त्याले करमत कसं असेल. हे ते ठाकूराची बायको तिले म्हणते तू विचार. तर हिची मनोभावना जी होती ती तिकडे स्वामी समजले. ऐसे म्हणून याकडे पाहे देवीची हातीची कळावी बिरी. असं म्हणून स्वामींकडे पाहत होती आणि आपल्या त्याच्या बांगड्या अशा थोड्या मुद्दाम असा, म्हणजे आपलं सौंदर्य खूपसूरती दाखवासाठी बांगड्या हलवायच्या, काही करायच्या, हातातल्या बांगड्या हलवित होती. बिरी म्हणजे हातातल्या बांगड्या म्हणा किंवा पोलटं म्हणा किंवा त्या टाइमचे जो बी हातात जो शृंगार होता तो. गोसावी सरी करे चेनी अंगुठे चेनी नखे करुणी दाविले. तर यांनी आपल्या बोटानं स्वामींनी नखानं इशारा केला. स्वामी समजले की तिच्या मनात काय, आणि ते काय म्हणून राहिले की एवढे सुंदर जे भिक्षू उभे आहे यायले विचार तुले राणी आहे की नाही, राणीशिवाय तुम्हाला करमते कसं. म्हणजे हे त्याच्यावर मोहित पडली देवावर. ऐसे वेळा एकी दोन्ही मग ते या परिचारिका गोसावी आणते पुसिले. तिने एक वेळ दोन वेळ म्हटलं. मग आखरी मोलकरीण गेली आणि देवाला विचारलं, हो देवा हो तुम्हाची देवी असे की नसे. देवा तुम्हाला देवी आहे की नाही आहे. गोसावी श्री मुकुटे निराकरिले. स्वामींनी मानीनं इन्कार केला की नाही, आम्हाला राणी नाही. मग ते दोन्ही बीजे केले. हे झाल्यानंतर तिथून निघून गेले. सर्वज्ञ बनितले या तेही देखोनी प्राणी यासी विको भोगू आवडे. मग स्वामी म्हणाले बाईसांना, बाई आमची जे 32 लक्षणे जे मूर्त आहे, कारण त्यांना काटोलला त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती, त्यांना सिद्धी दिली होती, विद्या स्वीकार केली होती. त्या स्वीकारामुळे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना 1000चं आयुष्य होतं, 1000 वर्षाचं. पण ते पूर्ण 1000 वर्षात तुम्ही जेव्हाही त्यांना कधी पाहाल तर ज्याला आपण भर जवानी म्हणतो, 20, 22, 24 वर्षाची, ते तशीच सुंदर मूर्ती दिसत होती. म्हणून स्वामी म्हणतात, बाई आम्हाला पाहून जीवाला विकार भोगावा असा प्रसंग वाटतो. म्हणजे आमचं रूप दर्शन हे पाहून जीव त्याला मोहित होते आम्हाला पाहिल्यानंतर, आणि त्याला आमच्याबद्दल विकार उत्पन्न होतात, आमच्याबद्दल विकार उत्पन्न होतात. आणि असं सांगून तिथं स्वामी समोर निघून जायला लागले. ही झाली लीळा क्रमांक 56. आता पूर्वार्ध लीळा क्रमांक 57. चोरू सांगातो सोडवणे. चोरू सांगातो सोडवणे.
म्हणजे पकडलेला चोर जो आहे त्याला सोडून द्या म्हणणे. जो चोर पकडला त्याला सोडून द्या. हे पूर्वी येळापुरी दे मायसाची सारंग पंडिता उपरी सांगितली. हे पूर्वी येळापुरी, पूर्वी येळापुरी म्हणजे वेरूळची नगरी. पूर्वी येळापुरी म्हणजे वेरूळ नगरी. तर हे वेरूळला देमायसा प्रती सारंग पंडिता उपरी सांगितले. तर देमायसा प्रती सारंग पंडितावर जो प्रसंग आला होता त्या प्रसंगानुरूप ही समोरची लीळा स्वामींनी सांगितली. एकी गावी गोसावी यांची देवळी आसन असे. एका गावला स्वामींना मंदिरामध्ये मुक्काम होतं. त्या मंदिराच्या आतमध्येच ओट्यावर स्वामींचं मुक्काम होतं. तिथं स्वामी मुक्कामी झोपलेले होते. ती गावी घोडे या कारणे वळघा झाला होता. तर त्या गावात एक डाका पडला. डकेत आले, डाका पडला. तर तो डाका कशासाठी पडला? घोडे चोरून नेण्यासाठी. आणि त्या डाकू लोकांनी घोडे चोरून नेले. अधिकाराची घोडी चोरी नेली होती. तर त्याच्यात अधिकारी म्हणजे गावाचा जो राजा होता, प्रधान, ते प्रधान म्हणा, राजा म्हणा, प्रमुख म्हणा, त्याची जी घोडी होती त्या घोडीवर बी नंबर लावला. ते घोडी बी त्या चोराईनं चोरून नेली. म्हणजे आता राजा प्रधानाची घोडी नेली तर तुमच्या आपल्यासारख्याची काय गिनती आहे? काही नाही. तो एकू चोरू खोंडा घातला होता. हां, मग जसं चोरी झाली, घोडे चोरून गेले, मग ते त्यांनी फरमान काढला. गावातले लोक जे होते जिकडे तिकडे सरे फिरू लागले. तर फिरता फिरता एका कान्याकोपऱ्यात एक चोर दबेल त्याले भेटला. त्याने त्याले उचलून आणला. आणि बा एवढं हे जे काम झालं तर एकाचं काम आहेच नाही. हे 2-4 दोस्त मित्र असतीलच. आणि बाकीचे लोक घरं दारं झोपड्या झापड्या कान्या कोपऱ्या गोदऱ्या गलीमध्ये त्याले पायाले फिरू लागले. पण दुसरं कोणी सापडेच ना. असं फिरता फिरता गावाच्या बाहेर एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात स्वामी बसेल होते. आणि स्वामींनी मौन व्रत धारण केलेलं होतं. तर या लोकांनी काय केलं, हा जो चोर पकडला गेला त्याले लाकडाच्या बेड्या ठोकल्या. लाकडाच्या बेड्या म्हणजे 2 लाकडं राहत होते, त्याच्यात पाय टाकायचे आणि पाय टाकल्यानंतर जोय करायचे आणि त्याला खिळे मारायचे. बरोबर आहे. तर तशा लाकडाच्या बेड्या त्याले टाकल्या आणि हातात बी असे हात करून तशीच लाकडाची पट्टी म्हणजे त्याचा हालडोल बंद. मग ज्या टाईमला हे जंगलात गेले आणि पाहतात तर मंदिरामध्ये स्वामी एका मंदिरात बसलेले आहे. हे गेले, ए इकडे इकडे, सापडला सापडला सापडला, दुसरा सापडला आहे बा, दुसरा चोर इथं लपेला आहे, इथं मंदिरात लपेला, या अंधारात ओट्यावर बसेला आहे. आले 2-4 धावत. आपलं धावपळ धमकी देणं सुरू केली. काय केलं, कसं केलं. आता स्वामींनी मौनव्रत धारण करेलं होतं. हा म्हणे बरा सापडला, दुसरा सापडला, तिसरा सापडला. लोकाईनं त्याला धरला आणि लोकाईनं धरून तराळ भवानीशी आले. म्हणजे तराळ भवानीचं जे मंदिर होतं त्या मंदिरात ते लोक आले. तव गोसावी यांशी खांड देवळी येशी आसन असे. त्या देवळामध्ये जे खांड देवळी येशी आसन असे म्हणजे पडक्या देवळात एका कोपऱ्यात काय खांड देवळी येशी म्हणजे ते मंदिर पडकं होतं. त्या मंदिराचा जो पडका भाग होता, एका भागात ओटा होता, त्या ओट्यावर बसले होते.
तर ते पहारेकरी जे आले फिरता फिरता त्याईले त्या मंदिरात आले आणि त्या जागेवर हे दिसले. याईने बोंबलणं सुरू केलं की दुसरा चोर सापडला, दुसरा चोर सापडला. हा इथं दबून बसेला. कशासाठी दबून बसेला आहे? तो जो आपण पकडला त्याला सोड्यासाठी हा इथं दबून बसेला. ते काय म्हणत, जो चोर आपण पकडला त्या चोराला सोड्यासाठी हा इकडे दबून बसेला आहे. आणि स्वामींनी मौन व्रत धारण केलं. त्यांनी विचारलं, चला गोसावी उगेची होते. स्वामींनी मौन व्रत धारण करत असल्याच्यानं ते स्तब्ध राहिले, काही बोलले नाही, काहीच नाही, कसंच नाही. तीही म्हणीत आले, अरे धरा धरा हा येते याची कांडू सोडावया आला. अरे पकडा, धरा लवकर, धरा याले. हा तो जो आपण चोर पकडला ना त्या चोराला सोड्यासाठी हा आला. याले पहिले धरा. 4 लोक गेले, धरलं. गोसावी आणते धरले, गोसावी आणते म्हणितले साला गा. गोसावी आणते मानिके या पाशी आणले, घाली घाली गा पाओ. मग 2-4 लोकांनी जबरदस्तीने धरून हाणून मानून मुसलमान करून बाबाजीले आणलं. तिथं आणलं आणि 2 जण म्हणे, जा तुम्ही प्रधानाले बोलावून आणा. की एक चोर जो पकडला आम्ही ना त्या चोराला सोड्यासाठी दुसरा चोर तिथं दबून बसेल होता, तो बी आम्ही ना धरला. ते लोक तिकडे गेले बोलायले आणि चला याची पायघड्या टाका. स्वामीला म्हणत, तुम्ही याच्यात पाय घाला. काय म्हणत, घाली घाली गा पाओ गोसावी मानिका. श्री चरण घातला. चला पाय ठेवायच्यात, पाय ठेवायच्यात. दबदाटी करायला लागले. स्वामीनं आपला पाय त्याच्यात घातला बेड्या ठोक्यासाठी. गावीचे खिळी आपळू बैसले, तव हात वरचा वरी खिळीला राहिला. तो सुतार जो होता त्यानं पट्टी लावली पायाशी, खिळा धरला आणि असा हात धरला की आता जो खिळा ठोकीन तर तो हात खाली यायच्या ऐवजी तो वर वरच जात जाय. तो खिळा त्या हातोडीन त्याच्यानं काही ठोकणंच होईना. एक हात बल झाला. तो म्हणते बाबा आपल्याच्यानं नाही जमत. दुसऱ्याला पाठवलं. त्यानं बी फक्त असं हातोडा हातात घेतला आणि खिळ्याला असं असं करते. तो जितकी ताकद लावते तितक्या ताकद तो हातोडा वर जात जाय. खिळ्यावर न लागता हातोडा वर जात जाय. असं करता करता त्याचे जे सहकारी होते पूर्ण थंडेगार झाले बिलकुल. मग एक म्हणते, तेव्हा हातो वरीचा वरी खिळ्या राहिला. मग त्या खिळ्याले हात न लागता तो हात वरच्यावरच जात जाय, हातोड्याचा हात. गोसावीचे खिळे आपळू बैसले. स्वामी तसेच बसेल राहिले. ठोका बा खिळे. आणि कोणाचा खिळा काही लागे ना, हात वरच्यावर जात जाय. तवा हातो वरीचा वरी खिळीला राहिला. तो म्हणे, आगा मज खिळी ना फळवे. तो दुसऱ्या म्हणे, अबे आगा मायाच्यानं खिळा ठोकणं काही होत नाही, हे तर तू पाय आता. मग दुसरा आला. तव एकू घे ऐसे कवनाचे ना पडे, मग अधिकारा पुढे सांगू गेले. अशाप्रमाणे ते जेवढे पहारेकरी होते ते सर्व पहारेकी एक एक थंडागार झाला. पण कोणाच्यानं खिळा काही ठोकला नाही गेला. आखरी सरे नतमस्तक झाले. म्हणता आता काही जमत नाही, जा आपल्या प्रधानाले बोलावून आणा. प्रधानच निर्णय करतील याचा. आता ते या चोरा ते अनेकू चोरू काढावे आला. तो आम्ही धरिला, तो आम्ही खोंडा घातला. खिळी आपडू जातो तव वरुतेची होत जाता ती. तर तो एक पहारेकरी गेला आणि आपल्या राजाला सांगायला लागला, त्यानं पूर्ण वृत्तांत सांगितला की तो एक चोर पकडला आम्ही ना आणि त्याला पायघड्या लाकडातल्या टाकल्या आणि ठेवलं. तर त्याला सोडवायसाठी दुसरा चोर त्या पडक्या मंदिरात
वट्यावर चुपचाप झोपेल होता. आम्ही त्याला धरून आणलं आणि त्याला पायघड्या टाकायची कोशिश केली, तर पायघड्या टाकता टाकता तो खिळा कोणाच्या हातून गेला नाही. मग आम्ही काय करा, तसं तर सोडू शकत नाही. तसं सोडलं तर तो बी जाईन आणि याले घेऊन जाईन. तो जो चोर येलाय तो बी थांबेल आणि याले घेऊन जाईन. म्हणून आम्ही तुम्हाला बोलवायसाठी आलो. अशाप्रमाणे ही जी पूर्ण व्यवस्था आहे, म्हणजे तिथं जो पुरा प्रोग्राम जो झाला ते पूर्ण वृत्तांत त्यांनी आपल्या राजाला सांगितला. मग तो घोड्यावरी बैसोनी कळदिवी यासी आला. मग तो प्रधान जो होता तो घोड्यावर बसला आणि ते कळदिवीचं जे मंदिर होतं तिथं तो आला. तव गोसावी अंते सौंदर्य देखोनी म्हणितले, हे काही रे पापिये चांडाळा हो ऐसे तुम्हा करवी कवने करविले. हे काही रे. त्यांनी जसं स्वामीचं सौंदर्य दीप्यमान बिलकुल 32 लक्षरी ते मूर्ती पाहिली, तो पाहिल्याबरोबर धडकनं घोड्यावरून पहिले खाली कुदला, दंडवत घातले, श्रीचरणा लागला. म्हणते, काय रे पापी हो, म्हणते, हे तुम्हाला कोण करायचं सांगलतं, याले देवाले कोण बांधको आणण्यास सांगलतं, तुम्ही कशी गलती केली, असा मूर्खपणा का केला तुम्ही, त्यांना हे कोण सांगितलं तुम्हाला. गोसावी आणते कैसे घातले. बुवा या देवाला गोसाव्याला तुम्ही इथं आणलं, इथं कसं घातलं. घोडे या खालुता उतरा दंडवत घातला, श्रीचरणाशी लागला. जवळ आला, दंडवत घातले, श्रीचरणाला लागला. गोसावी अंते विनविले, जीजी काढी जोजी. मग त्यानं विनंती केली, जीजी स्वामी राया, हे मूर्ख आहे, यांना काही ज्ञान नाही आहे, यांनी नजर गलतीनं झालं तर तुम्ही कृपा करून त्या बेडीतून पाय बाहेर काढा. तो राजा काय बोलला, तुमची जो पेढीत पाय घालेला आहे लाकडाच्या पेटीत, तो पाय बाहेर काढा. श्री शरणू सर्वज्ञ म्हणितले. त्यांनी सांगितलं तुम्ही त्या बेडीतून पाय काढा. तर मग सर्वज्ञ काय म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, आधी सांगाती सोडावे जीजी. पहिले तो चोर जो तुम्ही पकडेला आहे, त्याला खिडे ठोकेला आहे, त्याला जे बिडी लायला आहे, पहिले त्याची बिडी काढा, मग आम्ही पाय बाहेर काढू. काय, पहिले त्याचा पाय बाहेर काढा, त्याची बिडी दूर करा, नंतर आम्ही पाय बाहेर काढू. तेने थोरू अन्याय केला असे गोसावी म्हणितले, तरी न कडी. तो प्रधान काय म्हणते, त्यानं खूप मोठं गलती केली आहे, खूप मोठा अन्याय केला, खूप मोठा डकेती टाकली, त्याच्यामुळे त्याला या अन्यायामुळे त्याला तशी सजा देण्यात आली. गोसावी म्हणितले तरी न कडी. त्यानं जे काही केलं असेल, कसंही केलं असेल, तरी मी सांगतो पहिले त्याले तुम्ही काढा. खाडा याची खिडी म्हणून वाडे बोलावणे, ते याची खिडी वाढविली. वाडी म्हणजे सुतार, गावरानी भाषेत वाडी आपण म्हणतो, वाड्याला बोलाव म्हणजे सुतार. मग सुताराले बोलावलं, तो असला किकर पठाशी सर घेऊन आला आणि त्यानं त्या चोराले जे पायखुटी लावेल होती ते पायाची जाडी त्या सुतारानं त्याची बाहेर काढली. ते अशी खिडी खांडविली, म्हणजे खिडे त्यांनी बाहेर सुतारानं काढले. मग गोसावी श्री चरणू काढिला. त्याले सोडल्यानंतर स्वामीनं पाय त्याच्यातून बाहेर काढला, तोपर्यंत आपला पाय बाहेर काढला नाही. मग आवारा नेयावे विनविले, जीजी माझे या आवारा भितरी चालावे जी. मग तो राजा जो होता त्यानं विनंती केली की देवा, आमची हे काही झाली, चूकभूल झाली, सर्व झालं, जे काही असेल ते आता विसरा आणि तुम्ही माझ्या घरी माझ्या आवारात आमच्यासोबत
चला. सर्वज्ञे म्हणितले आधी सांगाती जी हा चोरू की. स्वामी काय म्हणतात ते ना जमे, पहिले याले घ्या, याले घेसान तर मी येतो, नाहीतर मी येत नाही. ते म्हणतात स्वामी राया त्यानं एवढी मोठी चोरी केली, सर्व केलं तुम्ही जाणता, तरी तुम्ही म्हणता पहिले यालेच का. हो, त्यांना घेसान तर मी येतो, अन्यथा मी येत नाही. सर्वज्ञे म्हणितले तुमचा चोरू परी येतीचा सांगाती सोडवा चाला गा तो बुडा गोसावी मागे. स्वामी म्हणतात तो जरी तुमच्या मनानं चोर आहे, चोर उचक्का गुंडाजी असे, तरी पण मी सांगतो त्याला सोबत घ्या. मग समोर निघाले. तो पुढा गोसावी मागा, तो चोर पुढे आणि गोसावी त्याच्या मागे सरी हाली मोहाली सर्वी. ऐसे गोसावी भितरी ते याचे आवाराशी बीजे केले. अशा प्रकारे गोसावी त्यांच्या आवारात त्याच्या घरात पोहोचले. गोसावी यांशी आसन घातले, गोसावी आसनी उपविष्ट झाले. सांगती बैसवीला. स्वामी अंदर गेले, आसन टाकलं, शासना विराजमान झाले. स्वामी म्हणे त्याला आसन टाका पहिले. स्वामीच्या बाजूला त्याला आसन टाकलं, त्याला आसनावर बसवलं, तो आसनावर बसला. गोसावी यांशी आसन झाले, गोसावी आसने उपविष्ट झाले. सांगाती बैसवीला गोसावी यांचे श्री चरण प्रक्षाळिले. मग ते लोक त्या चोरालाही बसवलं आणि स्वामींचे पाय जे आहे पाय धुतले. ते याचेही पाय धुतले. स्वामी म्हणतात पहिले त्याचे पाय धुवा, म्हणजे स्वामीचे पाय धुतल्यावर त्याचे पाय धुवायला लावले. मग गोसावी यांशी पडधणी देव आणली. मग हातपाय पुसल्यानंतर पडधणी म्हणजे नवीन कपडे वगैरे स्वामींना दिले. ते स्वामींना पैसे कपडे दिले. सर्वज्ञ म्हणितले आधी सांगाती मग ती अशी दिदली. स्वामी म्हणतात नाही मी नाही घेत कपडे, पहिले त्याले द्या तुम्ही नवीन कपडे, त्याले दे सांगते मी घेतो. मग त्या घरवाल्यानं पहिले त्या चोराले कपडे दिले, नंतर स्वामींनी कपडे घेतले. ते याचे अंगा उठिले. मग गोसावी यांशी मर्दना झाली. झाले म्हणत तुम्ही मालिश करा, आंघोळ करा. ते ना जमे, पहिले त्याची मालिश करा. त्याची मालिश झाली, उठणे झाले, सर्व झालं. त्याच्यानंतर मग देवाचा नंबर लागला. मग देवाला चांगल्या प्रकारे मालिश केली, अत्तर उठणे लावून त्यांची आंघोळ केली. पाणी सारिले चाली जोजी. सर्वज्ञ म्हणितले आधी सांगाती ते या नाना झाले. गरम गरम पाणी टाकलं मालिश झाल्यावर. स्वामींना म्हणत चाला. स्वामी म्हणत नाही पहिले त्याला लहाना तुम्ही, त्याची आंघोळ घाला, त्याच्यानंतर आमची आंघोळ करजा. ते या नाना झाले. मग गोसावी यांशी मादने झाले. पहिले त्याला आंघोळ घातली, मग देवाची आंघोळ घातली. ताठ केले चाली जोजी. सर्वज्ञ म्हणितले आधी सांगाती मग ते याशी वाढिले. उपाराचं ताट आणलं करून, पंचपक्वान्य सर्व देवापुढे ठेवलं. देव म्हणतात नाही पहिले त्याची सोय करा, त्याची पेठोरी करा, पहिले त्याला द्या, नंतर मला द्या. ते याशी पांती. ते याशी पांती जेवण झाले. विडा आणला. सर्वज्ञ म्हणितले आधी सांगाती गोसावी अशी विडा झाला. ते अशी तांबूळ झाले. त्याचं जेवण झालं, स्वामींचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्यांना पानाचा विडा आणला. पानाचा विडा आणला तर स्वामी म्हणतात नाही पहिले हा पानाचा विडा त्याला द्या, नंतर मला द्या. मग त्याला पानाचा विडा दिला, नंतर स्वामींनी पानाचा विडा घेतला. गोसावी लागी
बाज सुपावती घातली. बाजूच्या घरामध्ये एक बाज टाकली. सुपावती म्हणजे त्याच्यावर बिस्तारा सर्व व्यवस्थित बिचारा टाकला. ते या लागी बाजूले घातले. गोसावी पौढ स्वीकारिला तो निजेला. मग स्वामींना त्या बाजीवर झोपले आणि त्याच्या बाजूले त्याची व्यवस्था केली झोपायची. स्वामी झोपले. स्वामींना झोप आली. मग मध्याने एकी रात्री तेने चोरे गोसावी अंते विनविले. अर्ध्या रात्री चोर उठला आणि स्वामीले विनंती करू लागला. जी जी मिया चोरू अन्याय केला असे जी. गोसावी बीजे करीती आणि हे माते मारिती. देवा, मीनं खूप मोठा अन्याय केलेला आहे. मीनं खूप चोरी केली, डकेती केली, सरे घोडे तिकडे पाठवून दिले. मी एकटा इथं पकडल्या गेलो. आता दिवस निघीन. दिवस निघल्यावर तुम्ही गेले की माझी सोयच आहे. दिवस निघला की तुम्ही तर निघून जासाल. आज लोक तुम्ही वाचवलं, पण सकाळी माई आता जमके धुलाई आहे. माते मारिती राखती ना जे जे तरी मी जाओ. ते मला खूप मारतील, मला हे काही जिवंत ठेवत नाही. मग मी आता जाऊ काय? स्वामीला विचारते, अर्धी रात झाली, मी जाऊ काय? गोसावी ते यासी अनुज्ञा दिली. स्वामींनी त्यांना परवानगी दिली. चल बघ जाय. त्याला परवानगी दिली. जी जी कवाडे घातली असती तरी मी कैसा जाओ. तो फिरला फारला, वाड्या सऱ्या चारी बाजू फिरला आणि वापस आला. काय करूजी म्हणते, सरे कावळं गिवळं खिडक्या सऱ्या बंद आहे म्हणते. मी आता कसं जाऊ? सर्वज्ञ म्हणितले पाठीशी खडी बांधा आणि या वाटा निघा उतरा. स्वामींनी त्याला सल्ला दिली, तू एक काम कर, हे कपडे लत्ते बोरी बिस्तर घे आणि पाठीले बांध पक्के. काय काय सांगलं? पाठीशी घडी बांधा म्हणजे हे कपडे लुत्रे बाहेर पण जे बावतले असतील नसतील ते घे आणि तू पाठीले मस्त गठोडं बांधे आणि वर चढ भीतीवर आणि तिथून चाललेल्या पाठीच्या वजनावर कूदून जाय अंदर. म्हणजे पडलंही तर लागीन तर कुठं लागीन? त्या चिनकाईला लागीन. तो हातपाय काही तुटणार नाही. पाठीशी घडी बांधा आणि या वाटा निघा उतरा ऐसा गोसावी उपाव सांगितला. या रस्त्याने या वाटीनं असं जा आणि तिथं गेला की तिथून उतरा आणि पळा. म्हणजे पडली तर पाठीवर पडसान, तुम्हाला इजा काही होणार नाही, मार काही लागणार नाही. अशी युक्ती स्वामींनी त्या चोराला दिली. मग तो गेला. मग तेही उदयाची पुसिले. जी जी तो सांगाती के गोसावी म्हणितले तो ते तवाजी गेला. दिवस निघला, सर्वे आले. स्वामी आहे. तो चोर कुठं आहे? चोर कुठं आहे? चोर कुठं आहे? स्वामी, तो चोर कुठं आहे? तो तर रात्रीच निघून गेला म्हणत. स्वामी म्हणत, काय सांगलं? तो रात्रीच निघून गेला. हे नाही सांगलं मी पाठवलं म्हणून. तो रात्रीच निघून गेला, कारण त्याचा जीव धान यांनी वाचवला. माते गोसावी अंते हासो लागली. आणि गोसावी खतखत हसायला लागले. तो तर रात्रीच निघून गेला, मला काय मालूम, मी तर झोपेल होतो. आणि स्वामी हसायला लागले. गोसावी आपुला सांगाती पळविला. मग शोधावी आपुली वस्त्रे वेदिली. गोसावी यांनी आपला संवतचा जो सांगती होता तो यायनं उडवला, यायनं पाठवला. बा अशा लोकांचा ग्रह झाला. गोसावी आपुला सांगाती पळविला म्हणजे याच्यासोबत जो चोर आपण पकडला होता तो स्वामींनी पळून दिला, त्याला हकलला. मग गोसावी आपुली वस्त्रे वेडिली. तर त्यांनी जे दुपारी जे नवीन वस्त्र जे दिले होते आंघोळ केल्यानंतर, ते पूर्ण नवीन वस्त्र काढून तिथं ठेवली. तयासी ठेविली. मग गोसावी तैसोनी बीजे केले. तर आपले जुने कपडे घेतले, ते कपडे नवीन काढून ठेवले आणि स्वामीराज तिथून
समोरच्या मार्गासाठी रवाना झाले. ही झाली लीळा क्रमांक 57. आता उत्तरार्ध 58. अरणी मही खरो हरण. अरणी मही खरो हरण. अरण्य म्हणजे रान, जंगलात. मही खरो ख हरण. मही खरो ख हरण म्हणजे रान हेला किंवा भैसा किंवा रेडा. रान मेला बी म्हणू शकतो आपण, भैसा बी म्हणू शकतो, किंवा जो माजलेला रेडा असते तोही आपण म्हणू शकतो. तर इथं वर्णन आहे रान हेल्याचं. तर बा अरण्यात जो रान हेला होता त्याच्यापासून रस्ता मुक्त करणे. गोसावी मार्गे बीजे करीती भैसा एकू अरणी होता. ते वाटा कोणाही जाऊ नये. गोसावी अंते लोके वारिले. देव हो या वाटा न वाचा. येत अरण्य मही खा असे. स्वामी ज्यावेळेस त्या गावात गेले, त्या नगरात गेल्यानंतर त्या गावामध्ये जो रानात जाणारा जो रस्ता होता, त्या रस्त्यामध्ये एक रान हेला होता. त्या रान हेल्याच्या धाकानं तो रस्ता वसान पडला होता. त्या रस्त्यानं कोणीच जायना. त्या रस्त्यात जर गेला, त्या रान हेल्याने त्याचा पिच्छा केला, रान हेला त्याला मारूनच टाके. त्याच्यात तो रस्ता वसान झाला, त्या रस्त्यानं कोणीच जायना. ते या वाटा कोणाही जाओ नये. मग त्या रस्त्यानं कोणीच जात नसतं. तो रस्ता पूर्ण वसान पडला होता. गोसावी यांते लोके वारिले. देवा हो या वाटानं वाचा. येत अरण्य मैसाशे. तर ज्या टाईमने स्वामी जायला लागले तर गावातले 4 पंच मोटारे जे असतात, कोणी असतातच बिलकुल हैरे गैरे नत्तू खैरे 4 लोक. जसं स्वामींना पाहिलं त्यांनी विनंती केली, स्वामी तुम्ही या रस्त्यानं जाऊ नका. या रस्त्यानं जो रान हेला आहे आणि जो माणूस गेला त्याला तो खतम करते. म्हणून हा रस्ता सन्नाट आहे, हा रस्ता वसान पडलेला आहे, इथं कोणीही जात नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या रस्त्यानं काही जाऊ नका. गोसावी अंते लोकी वारिले. म्हणजे लोकांनी विनंती केली त्यांना की तुम्ही या रस्त्यानं जाऊ नका. देव हो या वाटानं वचा. देवा तुम्ही या रस्त्यानं काही जाऊ नका, दुसरा कोणताही रस्ता पकडा. एव अरण्य मैसा असे. तो माणूसा ते मारी. तो माणसाला मारल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही या रस्त्यानं काही जाऊ नका. परी गोसावी नाही कती. बासा बीजे केले. ते लोक समजून सांगून राहिले, पण स्वामी त्याचं ऐकायला काही तयार नाही आणि त्या रस्त्यानं जायला निघाले. तव पुढा भैसा रोखेही आला. जसे स्वामी त्या रस्त्यानं जायला निघाले, तो तर तपेलच होता, बिलकुल झाडीत राहतच जाय. जसं स्वामींना पाहिला तो चौथावून त्या झाडीतून बाहेर निघाला. दृष्टी अवलोकिलिया आणि गा राखू होता तो गेला. आणि भुई उंगतू गेला. तर त्याला जशी ती चाहूल लागली, चाहूल लागल्याबरोबर तो बाहेर आला आणि बिलकुल गर्वानं, बिलकुल डरकाळ्या फोरत, बिलकुल असा बिलकुल फार्ममध्ये आला. जसं स्वामींना पाहिलं, स्वामींची दृष्टीवर दृष्टी पडली, तसं एकदम भुई म्हणजे जमीन, जमिनीले सुंगू लागला. तो रान हेला स्वामींना पाहिल्याबरोबर जमिनीले सुंगू लागला, जमिनीचा वास घ्यायला लागला. ते याची कुमती हरिली. म्हणजे त्याचा जो चातुर्यपणा होता तो कमी झाला.
गर्व हरले. त्याचं जे गर्व होतं की या रस्त्यानं कोणी जाणार नाही, मी एकटा भाष्य आहे, ते पूर्ण गर्व त्याचं हरण झालं. सर्वज्ञे म्हणितले हे या वाटा आले म्हणून, ते लागोनी ते वाटा वसती झाली. त्यांना पाहिलं, तो नम्र झाला, भुई चाटू लागला, भुई वास घ्यायला लागला. त्याचा जो काही अहमपणा होता तो दूर झाला, तो नम्रता झाला आणि तिथून तो दुसऱ्या मार्गानं निघून गेला. ते लागोनी ते वाट वसती झाली, एरवी उदास होती. त्या दिवसापासून तो जो रस्ता होता तो वहिवाट सुरू झाली. नाहीतर त्या दिवसपर्यंत तो वसान पडलेला रस्ता होता. त्या दिवसपर्यंत वसान पडलेला रस्ता होता. तो रस्ता त्या दिवशी सुरू झाला. अशा प्रकारे लीळा क्रमांक 58 आटोपली. 10 मिनिट बाकी घेऊ ना. लीळा क्रमांक 59 वेडी जाणे. मोल करिये देवळी निजेली होती, गोसावी नाशिकी पौडले होते, ते उद्याची अवघी वेडीशी चालविली. तव गोसाव्यांशी देखिले आरे आरे एक येथ लपावा असे. हां, वेडी जाणे. वेडी जाणे म्हणजे पैसा मोलमजुरी न देता त्याच्या हातून काम करून घेणे. हो, पैसे नाही द्यायचे, काहीच नाही, कसे दे, दाढदपट करून त्याच्या हातून कामं करून घेणे. मोल करिये देवळी निजेली होती. तर ते मजूर वर्ग जे होते सर्व, ते मजूर सर्व मंदिरात एका ठिकाणी झोपून ठेवले होते. गोसावी नाशिशी पौडले होते. तर बाजूला एक नाली होती, त्याच्यात बाजूला असं थोडंसं एक काहीतरी उबडखाबड जागा होती. त्या जागेवर स्वामी झोपलेले होते. पौडले होते म्हणजे स्वामी तिथं झोपलेले होते. ती ये उदयाची अवघी वेडीशी चालविली. दिवस निघला तर ते पहारेकरी जे होते सर्व लोकांले एखाद एक धागा बांधला, तसे ढोरं नेतात तसं, आणि त्याईले नियाची तयारी केली. तव गोसावी यांची देखिले अरे अरे एक एक लपला असे. एकाचं लक्ष, तो म्हणजे अरे रे रे रे, एक इथं लपून बसेला मजूर, याले पकडा पहिले. स्वामींना पहिले स्वामीला पकडा म्हणे. गोसावी यांचे ही हा दाग चालविले, तेही अवघे मोलके पांतेशी लाविले. ते पुरे मजूर आणि हे मजूर पाठीवर लावले. आपण शेतात म्हणतो पाथ, इतक्या लोकांची पाथ, तितक्या लोकांची पाथ, तर शेतातील पाथीवर त्याला लावलं. शनियाची ये पांचेशी गोसावी यांशी बसविले. तर चण्याचं वावर जे होतं त्या चण्याच्या वावरात पाथ बसवली. एराचिया पाथा चालते गोसावी यांची पाथ राहिली. बाकी लोक आता धाकाच्या मारं खरं 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 कामात बसले, त्याची पाथ लागली, मेरीवर गेली आणि बाबाजी तिथंच बसले. याचं काहीच नाव आहे, याची पाथ काही पुरी झाली नाही. गोसावी कोरडा ऐसा टहाळू पडा ठेविला. त्याईनं कोरडा तसंच समोर बसेल राहिले. तव एकू मुदला पाशी सांगावया गेला. मुदला म्हणजे मुखरदम. तर त्याच्यातला एक त्या मुखरदमाला सांगायला गेला
ते या बुढा सांगितले अवघ्या मोल केयाची पाथा चालती ताती एक मोल केयाची पाथ न चले. जेवढे मजूर आहे सर्वेनं आपापलं बेलं म्हणा पात म्हणा काही म्हणा ते त्यानं आपलं काम पुरं केलं. पण एक मजूर असा आहे की तो हॉटेल आहे की ते जमतच नाही, तो पुढेही धकत नाही, त्याची पात पुढे काही गेली नाही. मग मुखदूर ठाकुरे शेताशी आला. मग तो मुखरदम जो ठाकूर जो होता तो वावरात आला. गोसावी अंते देखिले. मग गोसावी या पाशी आला. स्वामींना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ताबडतोब स्वामींजवळ आला. अरे अरे पापी हो हे कोण रे पापी ये केले. जोरानं बोंबलला, अरे अरे पापी हो, चांडाळा हो, हे कोण केलं, हे असं कोण केलं, हे कोण सांगलतं तुम्हाला, कोण सांगलतं देवाले पकडून आणायचं, तुम्ही का पकडून आणलं. तो त्याच्यावर दाट फटकार करणं सुरू केलं. ऐसे काही केले, तुम्ही असं कसं केलं, देवांना कसं काय आणलं तुम्ही धरून. गोसावी आणते कैसे आणले. मग तुम्ही या देवांना कसं आणलं धरून, तुम्हाला काय सांगलतं फक्त मोलमजुरी करणारे आणा. तुम्ही ना गाड्यासोबत नळ्याची यात्रा मोलमजूर बी आणले आणि देवालाही त्याच्यात खुपसून दिलं. तो त्याच्यावर नाराज झाला. घोड्या खालू ती उडी मारिली असं म्हणून जो घोड्यावर जो बसेल होता दणकन घोड्याहून त्यानं खाली कुदी टाकली. गोसावी यांशी दंडवत घातले श्री शरणास लागला. घोड्याहून खाली कुदला, स्वामीजवळ गेला, दंडवत घातले, श्रीचरण पकडले. गोसावी अंते विनविले रुखा एका. खाली कुदल्यानंतर रुखा एका तळी घेऊन आला. रुखा एका म्हणजे वृक्ष खाली. रुखा एका म्हणजे रुखा म्हणजे वृक्ष. ते एका झाडाच्या खाली स्वामींना घेऊन आला. श्रीचरण प्रक्षाळन केले म्हणजे स्वामींचे पाय त्यांनी धुतले. शेतीचे खाजे आणली. त्याच्या वावरात जे काही अन्न धान्य वगैरे जे काही त्या परिसरामध्ये त्या मोसममध्ये जे काही पकलेलं होतं ते अन्नधान्य त्यांनी सर्व शिजलेलं नाही सॉरी जे त्याच्या वावरात जे होतं जसा हुरडा, वाळू, काकडी, वाटाण्या शेंगा, भुईमुगा शेंगा जे काही असेल जे होतं त्याच्या वावरात त्या मोसममध्ये ते त्यानं सर्व आणलं. ते गोसावी यांशी ओळखविले. ते सर्व पदार्थ आणून स्वामींच्या समोर ठेवले आणि त्यांना अर्पण केले. मग गोसावी जेवण झाले. त्या पदार्थावर स्वामींनी यथोशक्ती जेवण केलं. यथोचित जेवण झालं. मस्त आत्मा देवांचा संतुष्ट झाला. तेथं गोसावी यांची आरोग्याना दिली. यथोचितपणे चांगलं शांततेनं जेवण केल्यानंतर स्वामींनी तिथं पहुड स्वीकारला. म्हणजे जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग थोडा वेळ झोपले आणि झोपल्यानंतर तिथून समोर निघून गेले. अशा प्रकारे लीळा क्रमांक पूर्वार्ध 59 पूर्ण झाली. दंडवत.